महाराष्ट्राची निवडणूक ही देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल असं अमित शहांनी म्हटलंय। तर व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग करू नये अशा पद्धतीच्या सूचना अमित शहा यांनी भाषणाच्या आधी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। 60 वर्षांमध्ये कुठलाही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही, त्यामुळे यंदा सुद्धा निराशा गाडा आणि कामाला लागा। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन होईल असं अमित शहा म्हणतात। आणि याविषयी बोलूया, सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सुशांत, ही इनसाइड स्टोरी आपण बघतोय महायुतीच्या बैठकीमधली, आणखी काय काय म्हणतायत अमित शहा? यामिनी, आपण जर बघितलं असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांनी सुरुवातीला कार्यकर्त्यांना एक तंबी दिली। ते म्हणाले की कुणीही व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करू नये आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी भाषणाला आपल्या सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली। राहुल गांधींनी किती निवडणुका जिंकल्या, एका परीक्षेत 90% गुण मिळाल्या विद्यार्थ्याला 85% गुण मिळाले, पण 20% मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 30% मिळाले, तरीही 30% मिळालेला विद्यार्थी गावात मिठाई वाटतो आणि हा मूर्खपणा आहे असं ते म्हणाले। त्यासोबत ते म्हणाले की महाराष्ट्रात भाजप युतीचं सरकार तयार करेल हा माझा विश्वास आहे, त्यामुळे तुम्ही निराशेला गाडून कामाला लागा। मी तुम्हाला शब्द देतो, महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार येईल असा विश्वास जो आहे तो अमित शहा यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिलेला। त्यासोबत अमित शहा असं देखील म्हणाले, यामिनी लोकसभेत फक्त 2 जागा त्यावेळी आल्या तरीही आपला कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नव्हता आणि हा आपला इतिहास आहे। 80च्या दशकातील कार्यकर्त्यांना हे माहीत होतं, मात्र तरी देखील कार्यकर्ता हरला नाही आणि आता देखील आपल्याला लढायचं आहे, जिंकायचं आहे। आणि असं देखील अमित शहा म्हणाले की काश्मीर आपलं आहे हे विरोधात असतानाही आपण बोलत होतो, तेव्हा आपले सरकार येईल असं कुणाला वाटले होते का? पण आपलं सरकार आलं व कलम 370 आपण हटवलं। त्याचसोबत राम मंदिर होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं, पण भूमिपूजन आपण मंदिर तयार केलं आणि जय श्रीराम आपण आज हक्काने बोलतोय। कुठेतरी महाराष्ट्रातील जे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना आत्मविश्वास देण्याचा हा प्रयत्न जो आहे तो अमित शहा यांचा आहे आणि त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की जी निराशा आलेली आहे ती गाडून तुम्ही कामाला लागा। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे हा माझा शब्द आहे असं ते म्हणाले। आम्ही अगदी धन्यवाद सुशांत या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।